विनायक दामोदर सावरकर यांचं रत्नागिरीशी विशेष नातं आहे. 1921 साली अंदमानच्या अंधाऱ्या कारागृहातून त्यांना रत्नागिरीच्या कारागृहात आणण्यात आलं, तेव्हापासून याची सुरुवात झाली. त्यानंतर 1923 मध्ये त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढे 1924 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजकारणात सहभागी न होण्याची आणि जिल्ह्याबाहेर न जाण्याची अट घालत रत्नागिरीतच त्यांना स्थानबद्ध केलं. पुढे 1937 साली या निर्बंधातून त्यांची मुक्तता झाली. अर्थात 1924 सालानंतर जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी नसल्यामुळे तत्कालीन रत्नागिरी जिल्हा म्हणजे सध्याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हेच सावरकरांच्या रूढीभंजक उपक्रमाचं कार्यक्षेत्र बनलं. रत्नागिरीत आल्यानंतरचा प्रारंभीचा काळ सावरकरांसाठी अत्यंत वेदनादायी ठरला. अंदमानच्या अमानुष यातनांनंतर आलेला एकाकीपणा आणि अनिश्चिततेची छाया इतकी गडद होती की त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावून गेले. पण याच काळोख्या क्षणी सावरकरांनी स्वतःला सावरलं. आयुष्याच्या उरलेल्या प्रवासाचं ध्येय त्यांनी मनाशी शांतपणे निश्चित केलं आणि नव्या पर्वाला सुरुवात करण्याचा मनोमन निर्धार केला. सावरकरांच्या आयुष्याचा पुढचा टप्पा इथून सुरू होतो. 2-1 महिन्यात कारागृहात रुळल्यानंतर तिथे हिंदू शुद्धी चळवळीला सुरुवात झाली. पुढे सावरकरांच्या पुढाकारानं ज्या सुधारणा झाल्या त्याची पायाभरणी रत्नागिरीच्या कारागृहात झाली. सावरकर ज्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेव्हा महाराष्ट्रात आधी सामाजिक की आधी राजकीय हा वाद सार्वजनिक जीवनाच्या केंद्रस्थानी होता. राजकारणात टिळक चिपळूणकर आमचे गुरु तर समाजकारणात रानडे आगरकर आमचे गुरु या उभयतांच्या मतात यथाशक्य समन्वय हे आमचं धोरण असल्याचं सावरकरांनी आपल्या आत्मचरित्रात स्पष्ट केलं होतं. त्यांच्या मनाची सुधारकी जडणघडण जेरेमी बॅन्थम, जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर या पाश्चात्य तत्वज्ञांच्या विचारसरणीतून झाली होती. अधिकांचं अधिक कल्याण ही भूमिका घेणारं हे तत्वज्ञान उपयुक्ततावाद म्हणून ओळखलं जातं. सावरकरांनी या भूमिकेच्या आधारे केलं जाणारं कर्म हे विहित मानलं. आपल्या कृतीचा प्रत्यक्ष उपयोग, तात्विक सुसंगती आणि अनुभवाचा निकष यांच्या आधारे आपली सामाजिक सुधारणांसाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक निश्चित केली. समाजाच्या प्रत्यक्ष अनुभवाला जे पटेल ते स्वीकारण्याची तयारी ठेवत कोणताही बदल, मग तो कितीही क्रांतिकारक असेल तरी तो स्वीकारण्याची बुद्धिवाद्याची सिद्धता आपल्या ठायी आणून सावरकर रूढीभंजनाकडे वळले. सावरकर जेव्हा अंदमानात गेले तेव्हाच्या आणि ते सुटून आले तेव्हाच्या परिस्थितीत मोठा फरक पडला होता. एकेकाळी क्रांतिकारकांच्या मोठ्या उलाढाली होणाऱ्या महाराष्ट्रात टिळक युग संपून गांधी युग सुरू होण्याचा तो काळ. 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात राजकारणाचं स्वरूपही झपाट्यानं पालटलं होतं. इथून पुढची राजकीय लढाई ही केवळ विचारांनी नव्हे तर संख्येच्या बळावरही लढली जाणार आहे याची जाणीव सर्वच पक्षांना होऊ लागली. त्यावेळी हिंदू संघटनांची कल्पना महाराष्ट्रात तितकीशी रुजली नव्हती. सावरकर तोवर रत्नागिरीत आले होते. लगोलग त्यांच्या जोडीला त्यांचे बंधू बाबारावही येऊन पोहोचले. हिंदू समाजाचं संघटन करणं, त्या समाजाच्या जोडीला हिंदुस्थान राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि उन्नतीसाठी कृती करणं या दोघांनाही अत्यंत आवश्यक वाटत होतं. यातून बाबारावांच्या प्रयत्नातून रत्नागिरीत 23 जानेवारी 1924 रोजी हिंदू सभेची स्थापना झाली. या संघटनेच्या माध्यमातूनच पुढे सामाजिक रूढीभंजनाचा कार्यक्रम सुरू होणार होता. स्वातंत्र्यवीर म्हणण्यापेक्षा हिंदू संघटक म्हटलेलं सावरकरांना जास्त आवडत असे. मात्र त्यांनी अंतस्फूर्तीने समाज सुधारणेला हात घातला होता असं नव्हे. प्रारंभी त्यांनी भारतीय समाजाचं स्वरूपाविष्करण करताना मुख्यतः हिंदू समाजाला केंद्रस्थानी ठेवलं. हिंदुत्व वर्धनासाठी हिंदूंचा वक्तृत्वपूर्ण भरघोस गुणगौरव सावरकरांनी अनेकदा केला हे खरं, पण हिंदू समाजाची दोषशोधक भरपूर चिकित्साही अत्यंत कठोर भाषेत केली. त्यांच्या पाहणीचा निष्कर्ष असा की चातुर्वर्ण्य म्हणजे जातीव्यवस्था नव्हे, ती व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण्यांचं सोंग आहे. पण चातुर्वर्ण्यही गेले पाहिजेत आणि जातीही गेल्या पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे समाजात विषमता माजते. जन्मजात फुटीर कप्पे तयार होतात. जातीभेदाचा मुख्य आधार अनुवंश नसून तो अनेकदा क्षुद्र समजुतींवर आधारलेला पोथीजात स्वरूपाचा आहे. तर अस्पृश्यता ही जातीभेदांमधील फार भयंकर विकृती आहे. तिच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता तर भंगतेच, पण एखाद्या माणसाला अस्पृश्य मानणे हा मनुष्यतेविरुद्ध
नि स्वतःच्या आत्म्याविरुद्ध मोठा गुन्हाच ठरतो. जातीभेदाचं दायित्व सर्वच्या सर्व जातींवर पडतं हे ऐतिहासिक सत्य स्पष्ट दिसल्यावर ते सांगण्यास सावरकर बिलकुल कचरले नाहीत. अस्पृश्यातही जातीयता असते. जातीभेदाच्या दोषाचे वाटेकरी सर्व जाती, सर्व वर्ण, सर्व हिंदू व्यक्ती आहेत. जन्मजात जातींवरच अवलंबून असलेल्या रोटी व्यवहार, बेटी व्यवहार, स्पर्श अस्पर्श, व्यवसाय अशा गोष्टी जातीच्या भिंती न मानता बेखटक होऊ लागल्या की जातीभेदाची विषारी नांगी मोडेल. जातीभेद, अस्पृश्यता, चातुर्वर्ण्य ही हिंदू समाजाची अंग असली तरी ते म्हणजे हिंदुत्व नव्हे. ती अपरिहार्य नाहीत, उलट तिचा उच्छेद केल्यास हिंदू समाज निरोगी होईल. सावरकरांनी केलेली जाती संस्थेच्या स्वरूपाची ही चिकित्सा सर्वस्वी नवी होती असं नव्हे. पूर्वीच्या समाजशास्त्रज्ञांनी, समाज सुधारकांनी ती निरनिराळ्या ठिकाणी आधीच केली होती, पण सावरकरांनी ती अधिक आक्रमक भाषेत मांडून तिला कृतिशीलतेची जोड दिली. सावरकरांचा हिंदुत्व विचार आध्यात्मिक आणि पारमार्थिक नव्हता, तो ऐहिक होता. हिंदुत्वाकडे ते इहवादी दृष्टीने हिंदू धर्माचा ऐतिहासिक विकासक्रम लक्षात घेऊन पाहत होते. हिंदू धर्म हा त्यांच्या हिंदुत्वातील एक घटक आहे. हिंदूंमध्ये जे निरनिराळे धर्मसंप्रदाय प्रचलित आहेत त्यातून जर काही सुसंगत धर्म विचारधारा निघत असेल तर तो हिंदू धर्म होय, अशी त्यांची मांडणी होती. त्यांना हिंदू धर्माबद्दल अभिमान असला तरी हिंदू धर्म बुद्धिवादाच्या कसोटीला पूर्णतः उतरतो असा अभिमान ते बाळगत नव्हते. उलट आजचा एकही धर्म बुद्धिवादाच्या कसोटीला पूर्णतः उतरू शकत नसल्याचं त्यांचं मत होतं. धर्मग्रंथांच्या तौलनिक अभ्यासातून बुद्धिवादाच्या दृष्टीने एकंदरीत पाहता सर्व धर्मांमध्ये ग्राह्यतम धर्म कोणता असेल तर तो हिंदू धर्म असा त्यांचा निष्कर्ष होता. सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे किंवा इतर अनेक सुधारक नेत्यांप्रमाणे जातीभेदावर नि अस्पृश्यतेवर आक्रमकपणे तुटून पडत. पण हिंदू धर्म सोडणं हा अस्पृश्यता घालवण्याचा उपाय आहे अशी धर्मांतरवादी भूमिका सावरकरांची नव्हती. हिंदू राहूनच अस्पृश्यांचा खरा उद्धार होईल असं त्यांना वाटत असे. जर अस्पृश्य धर्मांतरानं अहिंदू झाले तर आपल्या पैतृक परंपरेला, स्वत्वाला, स्वाभिमानाला ते गमावून बसतील. ते हिंदू राहिले तर मात्र त्यांच्या सुधारणेची हमी सुधारकांच्या प्रयत्नात नि हिंदूंच्या परिवर्तन प्रक्रियेत आहे अशी त्यांची भूमिका होती. वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी या 7 बेड्या तोडण्याचं आवाहन ते सातत्यानं करत. सुधारणा म्हणजे अल्पमत, रूढी म्हणजे बहुमत अशी त्यांची धारणा होती. आपल्या सुधारकी उपक्रमांची आखणी करताना त्यांच्या क्रांतिकार्यातील संघटन कौशल्याचा तसंच अंदमानातील अनुभवांचा त्यांना उपयोग झाला असावा. हिंदू सभेच्या आधारे कार्यकर्त्यांची फळी उभारणं, समाजातील विविध उत्सवातील स्थानिक चालीरीतींचा उपयोग आपल्या कार्यासाठी करणं, वाणी लेखणीचा मुक्त हस्त वापर आणि त्याला विविध उपक्रमांची जोड असं या सुधारणा कार्यक्रमाचं स्थूल नियोजन दिसतं. स्थळ, काळ, परिस्थिती पाहून मनपरिवर्तन, कायद्याचा आधार किंवा काही वेळा संघर्षाचा मार्गही त्यांनी निवडला. अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्योन्नती या एकमेकांना परस्पर पूरक असल्यामुळे ते केवळ अस्पृश्यतेविरोधात घोषणाबाजी न करता पूर्वास्पृश्य समाजाला सन्मानाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम रत्नागिरीत राबवले गेले. महत् कार्य करवत नसतील तर निदान अल्पकार्य का होईनात पण काहीतरी प्रत्यक्ष कार्य करा आणि अशी जी राष्ट्रकार्य सर्वस्वी तुमच्याच हाती आहेत, तुम्ही करू म्हणतात जी होण्यासारखी आहेत, त्यामध्ये अस्पृश्यता निवारण हेही एक असल्यामुळे ते तरी तात्काळ हाती घ्या. पूर्वास्पृश्य हिंदू स्वधर्मीयास जवळ न करणं म्हणजे हिंदू धर्माचाच घोर उपमर्द करणं होय. या सूत्रानं त्यांनी 1925च्या शिवोत्सवात विठ्ठल मंदिरात केलेल्या भाषणापासून आपल्या अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचं सुतोवाच केलं. यामध्ये सार्वजनिक सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू समारंभ, सहभोजन यासारख्या कार्यक्रमातून जातींमधील भिंती मोडण्याचा प्रयत्न झाला. हिंदू बँड म्हणजेच वाजंत्री पथक तयार करून पूर्वास्पृश्य तरुणांना रोजगाराची संधी देत त्यायोगे लग्न समारंभ, मिरवणूक आणि उत्सवांमध्ये त्यांना मानाचं स्थान मिळावं यासाठीही प्रयत्न करण्यात आले. सरकारी कार्यालय, नाट्यगृह आणि सार्वजनिक कार्यक्रमातील अस्पृश्यतेच्या रूढींविरोधात संघर्ष उभारला गेला. गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांचा वापर सावरकरांनी समाज जागृतीसाठी प्रभावी माध्यम म्हणून केला. व्याख्यानं, प्रवचनं, नाटकं, मेळे आणि सामाजिक प्रश्नांवरील जाहीर चर्चांमधून त्यांनी सामाजिक सुधारणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे मर्यादित अर्थानं का होईना पण पूर्वास्पृश्य
समाजाला सामाजिक आणि धार्मिक जीवनात स्थान मिळवून देण्याची प्रक्रिया अधिक वेगानं पुढे सरकताना दिसू लागली. 1928 मध्ये झालेल्या अशाच एका जंगी कार्यक्रमात एका पूर्वास्पृश्य मुलाने हीन याती माझी देवा हा संत चोखोबांचा करुणापूर्ण अभंग म्हणताच उपस्थित असणारी 3000ची सभा भारावून गेली होती. आपल्या भाषणातून उपस्थितांना उद्देशून कळकळीची हाक देताना सावरकर म्हणाले, देवाच्या दारी तरी हे हिंदू जाती, तू ह्या आपल्या पोटच्या लेकरास दूर लोटू नकोस. येऊ द्या त्यालाही देवाच्या दारी, येऊ द्या त्यालाही देवाच्या दारी येऊ द्या. भर सभेत या लहानग्या मुलानं मंदिरात प्रवेश करताच प्रचंड जयघोष झाला. तो रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात पूर्वास्पृश्याचा पहिला प्रवेश ठरला. त्या जुन्या काळात ही घटना मोठी सामाजिक खळबळ माजवणारी ठरली. याच दरम्यान सावरकर आणि रत्नागिरी हिंदू सभेने स्पृश्य अस्पृश्य मुलांनी एकत्र बसून शिक्षण घ्यावं यासाठीही जिल्हाव्यापी मोहीमही उभारली. त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता हे उपक्रम खऱ्या अर्थाने रूढींना दिलेलं थेट आव्हान होतं. सामान्यतः 1910 पासून मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाचे पडघम महाराष्ट्रात वाजू लागले होते. त्या काळी मंदिर प्रवेशाबाबत पुष्कळ निषेध प्रचलित होते. हे दूर करण्याच्या हेतूनं 1920च्या दशकात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समूहाला मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी देशभर विविध आंदोलनं उभी राहिली. मंदिर प्रवेशासाठी लोकांना अनुकूल बनवण्यासाठी कोणताही भेद न ठेवता एकत्र दर्शन घेण्याची सोय असावी, यातून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याच्या धोरणाला सावरकरांचा पाठिंबा होता. श्रीमान भागोजी शेठ कीर या दानशूर गृहस्थाकडे सावरकरांनी अखिल हिंदू देवालयाचा विषय काढला. कीरांनी महाराष्ट्रात अनेक देवळं बांधली होती. शिवाय सावरकरांवर कीरांची भक्तीही होती. त्यांच्या इच्छेला मान देऊन भागोजी शेठ कीरांनी मंदिर उभारणीचा उपक्रम हाती घेतला. 10 मार्च 1929 रोजी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या शुभ हस्ते एका भव्य समारंभात मंदिराची कोनशिला बसवण्यात येऊन फेब्रुवारी 1931 मध्ये रत्नागिरीत पतितपावन देवालय उभं राहिलं. त्या पुढच्या काळात पतितपावन मंदिर हिंदू सभा आणि सावरकर यांचं सामाजिक सुधारणांचं केंद्र बनलं. याचाच एक भाग म्हणून 1933 साली महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात अस्पृश्यतेचा पुतळा जाळून तिचा मृत्यूदिन साजरा करण्यात आला. त्या दिवशीच्या सभेत सावरकर म्हणाले, हा पुतळा जाळून त्या दुष्ट रूढीचा रत्नागिरीपुरता तरी मृत्यूदिन पाळण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही आधी कृती करून सगळ्या देशात सांगत आहात की रत्नागिरीने एक राष्ट्रीय प्रश्न तरी आपल्यापुरता सोडवला आहे. रत्नागिरी नगरी अशी या अस्पृश्यतेच्या गाभ्यापासून मुक्त झाली आहे. ही उद्घोषणा या पुतळ्यास लागणारी आग साऱ्या देशभर कळो आणि त्या आगीत हा पुतळा नव्हे तर तुमच्या अंतःकरणातील 7000 वर्षांचा तो दुष्ट संस्कार देखील जळून खाक हो. जन्मजात अस्पृश्यतेचा पुतळा धडधड पेटत असताना शेजारी बँड, ताशे, ढोल वाजत होते. जमलेल्या हजारो नागरिकांनी हिंदू धर्माच्या विजयाचे नारे दिले. दुसऱ्या दिवशी पतितपावन मंदिरात 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व जाती वर्गाच्या सुमारे 1001 लोकांचं सहभोजन सरमिसळ पद्धतीनं पार पडलं. प्रत्येक पंक्तीच्या सुरुवातीला आपण रोटीबंदीची बेडी का तोडत आहोत हे स्पष्टपणे सांगून बॅरिस्टर सावरकर प्रकट संकल्प सोडत होते, जन्मजात जात्युच्छेदनार्थ अखिल हिंदू भोजनम करिष्ये. पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य मिळवण्याचं ध्येय साध्य करणं हे प्रमुख राजकारण होतं. तो संघर्ष परकीय सत्तेशी होता. याला स्वकीयांची सहानुभूती, काही वेळा मदतही मिळण्याची शक्यता असते. पण समाज सुधारकांच्या कार्यात मात्र असं होणं दुर्मिळ. सामाजिक सुधारणा अनेकदा रूढींच्या विरोधात असतात. त्यामुळे समाजमन दुखावलं जाण्याचा संभव असतो. ज्यांचं कल्याण करण्याचा हेतू मनात धरून जो समाज सुधारक हे कार्य आपल्या हाती घेतो त्यालाच अनेकदा त्यांचे शिव्या शाप खावे लागतात. सावरकरांना याची जाणीव होती. ते म्हणतात, सुधारणा म्हणजे अल्पमत, रूढी म्हणजे बहुमत. यामुळे जगात प्रचलित असत्य, अधर्मीय नि जनघातक रूढींना उच्छेदून कोणीतरी महान सुधारणा करणारा आणि नवसत्य प्रतिपादणारा सुधारक पुढे आला तेव्हा त्याला पहिला स्वार्थत्याग जो करावा लागला तो लोकप्रियतेचा होय. ज्यास सामाजिक व धार्मिक सुधारक व्हायचे असेल त्याचे लोकहित हे ध्येय असले पाहिजे. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुतीही हे त्यांचं मार्गदर्शक विचारसूत्र समाज सुधारकांसाठी चिरकालिक आहे. सावरकरांनी याच ध्येयानं रत्नागिरीत न भूतो न भविष्यती असं स्थित्यंतर घडवून आणलं. या वाटचालीत त्यांना सनातनांच्या शिव्या, धमक्या, प्रसंगी मारहाणीचेही प्रसंग उद्भवले. समाजात कलह माजले. काही प्रमाणात सामाजिक बहिष्काराचीही झळ सोसावी लागली. एवढंच नव्हे तर त्यांच्या अनुयायांनाही याच कटू अनुभवातून जावं लागलं. सुधारकांना जर सुधारणा करण्याचा अधिकार आहे तर समाजासही सुधारकांवर बहिष्कार घालण्याचा अधिकार आहे. अशा विवेकबुद्धीने त्यांनी याच्याकडे पाहिलं. जो सुधारक याला पुरून उरेल तेच नाणं खरं
असं म्हणणाऱ्या सावरकरांच्या सुधारकी विचारांना हळूहळू रत्नागिरीच्या हटवादी वातावरणातही अनुकूल प्रतिसाद मिळू लागला. त्यांच्या विचारांनी इथे मूळ धरायला सुरुवात केली. सावरकरांच्या देशसेवेची पुण्याई, निष्ठावान कार्यकर्त्यांची भक्कम साथ आणि समाज सुधारणेची कुशल संयमी हाताळणी या जोरावर त्यांनी समाज सुधारणेचं आपलं आंदोलन फार कुशलतेनं हाताळलं. रत्नागिरीत असताना सावरकरांचे गुप्त राजकीय कार्यापासून ते उघडपणे चाललेल्या समाज सुधारणा कार्यापर्यंत अनेक उपक्रम अखंडपणे चालू असत. त्यांच्या आसपास जमलेल्या अनेक तरुणांना काम सांगणारं, संघटनेच्या अनेक कामांची नोंद असलेलं गिचमीड दाटीदाटीनं लिहिलेलं टिप्पण त्यांच्यापाशी तयार असे. जो कोणी तरुण येईल त्याला जमतील, झेपतील ती कामं निवडून सावरकर त्याला सांगत आणि तेवढी त्या टिप्पणातून खोडून टाकीत. अजिबात घोळ न होता एकाचं काम दुसऱ्याला कळत नसे आणि सावरकरांपाशी किती कामं आणि किती कार्यकर्ते आहेत हेही कोणाला उमजत नसे. दक्षिण कोकणात सावरकर आणि मुख्यतः हिंदू सभेमार्फत चालवलेला सुधारणांचा मार्ग त्या काळाचा विचार करता मोठा क्रांतिकारकच होता. पण रत्नागिरीत स्थानबद्ध असताना या सुधारणा उपक्रमांच्या बरोबरीने त्यांनी उशाप, संन्यस्त खड्ग आणि उतरक्रिया ही संपूर्ण नाटकं लिहिली. तर गौतम बुद्धांच्या जीवनातील वैराग्य आणि राजत्यागाची पार्श्वभूमी असलेलं बोधिवृक्ष हे नाटक मात्र अपूर्ण राहिलं. त्यांच्या या नाटकांचे प्रयोगही अनेक ठिकाणी रंगत असत. केसरी, मराठा, लोकमान्य, निर्भीड, भाला, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, महाराष्ट्र शारदा अशी त्यावेळची आघाडीची वृत्तपत्र, नियतकालिकं यामध्ये सावरकर नियमित लिहित असत. तसंच त्यांच्या धाकट्या बंधूंचं डॉ. नारायणराव सावरकर यांचं श्रद्धानंद आणि बलवंत, सत्यशोधक सारख्या स्थानिक वृत्तपत्रात त्यांचं लिखाण स्वतःच्या नावानं अथवा नाव न देता प्रकाशित होत असे. अशा लेखनातून सावरकरांनी युरोप जे आज अजिंक्य झाले आहे ते मुख्यतः यंत्रबळे असं सांगत विज्ञानाचं अपत्य असणाऱ्या यंत्रबळाचं स्वागत केलं. बेकारी यंत्रानं वाढत नाही तर विषम वाटणीने वाढते आणि विषम वाटणीचा दोष यंत्राचा नसून समाज रचनेचा आहे हे सांगून मंत्रबळापेक्षा यंत्रबळ हे मनुष्याला अतिमानुष करणारं विज्ञानाचं वरदान असल्याचं ठासून सांगितलं. त्याची महती राष्ट्राला पटवून राष्ट्रोन्नतीसाठी हिंदू तसंच हिंदी मुसलमानांनी पोथीनिष्ठा सोडून आपलं राष्ट्र विज्ञाननिष्ठ यंत्रशीर होईल अशी आस त्यांना होती. श्रुती स्मृती पुराणोक्ताची बेडी, धार्मिक भाबडेपण, भोंगळ व्रतवैकल्यांचा, समुद्रगमन बंदीचा निषेध तसंच खाण्याला धर्म जात नाही, धर्माचे स्थान हृदय आहे, पोट नव्हे, अथवा गाय ही माता किंवा देवता नसून उपयुक्त पशु आहे अशी त्या काळात धक्कादायक वाटलेली मतं त्यांनी बुद्धिनिष्ठ भूमिकेतून मांडली. पोथीनिष्ठेची बाधा, हा गाभारा की गोठा, ही भूतदया की भूतबाधा, धर्मभोळेपणाचा कळस, गोपालन हवे गोपूजन नव्हे, सनातन धर्म म्हणजे जातीभेद नव्हे इत्यादी शीर्षकं आणि त्यांनी हाताळलेले विषय पाहता सावरकरांचं मन किती बंडखोर आणि निर्भय होतं याचा प्रत्यय येतो. राष्ट्रहितास उपयुक्त ठरेल ते जुन्या पोथ्यांचा शास्त्रार्थ सापडत नसला तरी बेधडक आचरलं पाहिजेत अशी त्यांची शिकवण होती. वैज्ञानिक युगातही पुरातन विवेकशून्य व्रतविधींच्या छंदांच्या फासात अटकल्यानं राष्ट्राच्या होत असलेल्या बुद्धिहत्येचे दुष्परिणाम त्यांना जाचत होते. अंधश्रद्धा आणि धर्मदेवभोळेपणामुळे राष्ट्राच्या शोधक बुद्धीला झापड लागते. राष्ट्र विज्ञानाकडे पाठ वळवते आणि परिणामी मागास बनते. म्हणूनच विज्ञान, यंत्रज्ञान आणि आधुनिक विचारांची कास धरणं हाच हिंदू राष्ट्र सक्षम आणि बळकट करण्याचा मार्ग आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे आपल्या लेखन, भाषण आणि प्रचारातून ते सातत्यानं विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक दृष्टिकोनाचा पुरस्कार हिंदू राष्ट्र हितार्थ करत राहिले. रत्नागिरीच्या वास्तव्यात हिंदू पदपातशाही, हिंदुत्व यासारख्या ग्रंथांसोबत त्यांचं कविता लेखनही गोमांतक, रानफुले या कविता संग्रहातून प्रकाशित झालं. नागरी लिपी ही राष्ट्रीय लिपी आणि संस्कृतनिष्ठ हिंदी हीच राष्ट्रभाषा ही घोषणाही याच काळात रत्नागिरी हिंदू सभेनं केली होती. स्वदेशी प्रचार, भाषाशुद्धी, लिपीशुद्धीसारखे उपक्रम तर त्यांच्या सुधारणांचाच एक भाग होते, ज्यातले प्रामुख्याने त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्यात घडून आले. आक्रमक युक्तिवाद, आवेशपूर्ण पण संवादप्रिय शैली, भेदक उपहास, बोचरा आणि निरुत्तर करणारा उपरोध, अतिशयोक्ती रंगवण्याची खोड, प्रचाराचा आवेश असलेली एखाद्या साध्या घटनेत सुद्धा नाट्यमय रंग भरून प्रतिपक्षीयांचं हसं करणारी चटकदार भाषाशैली हे सावरकरांच्या लेखन वक्तृत्वाचे ठळक गुण होते. आपल्या विवेकनिष्ठ बुद्धीला न पटणाऱ्या कृती विचारांची धिंड काढण्यासाठी आपल्या लेखणी आणि वाणीचा वापर करण्याची सावरकरांची हौसही मोठी दांडगी होती.
सावरकरांचे ते स्थानपद्धतीत असताना केलेले उपक्रम पाहिले की ते प्रथम दर्जाचे हिंदू समाज सुधारक होते हे निसंशय मान्य करायला हवं. मात्र त्यांची ही भूमिका विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांनी पार पाडली हे विसरून चालणार नाही. वसाहतीच्या शासनानं घातलेल्या आणि त्यांनी स्वीकारलेल्या अटींमुळे प्राप्त परिस्थितीत त्यांना आपली शक्ती सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी खर्ची घालावी लागली. मात्र त्याच्या मुळाशी सावरकरांचा प्रधान हेतू प्रबळ हिंदू राष्ट्र घडवण्याचा होता, जो त्यांनी कधीही दृष्टीआड केला नाही. स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांच्या प्रत्येक हालचालीवर ब्रिटिश प्रशासनाची बारीक नजर असे. सावरकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामुळे दुखावलेली सनातनी मंडळी अनेकदा गव्हर्नरकडे अर्ज करत असत. हिंदूंच्या भावना दुखावीत असल्यामुळे त्यांना हिंदू धर्मविरोधी कृत्ये करण्यास मनाई करावी आणि रत्नागिरी जिल्ह्याबाहेर ठेवावं असं त्यात सुचवण्यात येई. आपला सुधारकी प्रचार करताना किंवा हिंदू संघटन आणि अस्पृश्यता निवारण उपक्रम हाती घेताना सावरकर अत्यंत चतुराईने राजकीय प्रचारही करत असत. He is far too clever to make any remark, any speeches under which action could be taken against him, असं रत्नागिरीचा पोलीस अधीक्षक गृह खात्याला कळवतो. सावरकरांना एकतर जिल्ह्याबाहेर घालवण्यात यावं किंवा किमान त्यांच्या सार्वजनिक भाषणावर बंदी घालावी असं स्थानिक प्रशासनाचंही मत होतं. सावरकरांच्या एकंदर सामाजिक कार्याचा विचार करता त्यांच्या सुधारणा मार्गाच्या काही मर्यादाही येथे नोंदवायला हव्या. या संदर्भात न गोखले लिहितात, सावरकरांची क्रांती बहुमुखी होती. तिची झेप समकालीन समाजाला झेपणारी नव्हती. न्यायबुद्धी आणि दयाभावनेच्या आवाहनापेक्षा स्वाभिमानाचं, राष्ट्रभक्तीचं आवाहन हिंदू मात्राला लवकर पोहोचेल अशी त्यांची समजूत होती. सर्वच अनुयायांना त्यांचे सर्वच विचार एकत्रित पटले असं झालं नाही. रत्नागिरीतून सुटल्यावर त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. तिथे त्यांना प्रामुख्यानं त्यांच्या सामाजिक सुधारणांकडे केवळ शाब्दिक सहानुभूती दाखवणारे राजकीय अनुयायी मिळाले. सावरकरांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना त्यांच्या सर्वच अनुयायांनी पाठिंबा दिला नाही. पुढे रत्नागिरीशीही सावरकरांचा संबंध फारसा उरला नाही. इथल्या समाजक्रांतीची बीज सुटी रुजत राहिली. तिची परंपरा निर्माण होऊ शकली नाही. सावरकर समाजसुधारक होते, पण ते त्यांचं एकमेव जीवनकार्य नव्हतं. जातीभेदातील उच्च नीचता आणि जन्मजात विशिष्ट अधिकार या मुख्य दोषांवर त्यांचं लक्ष होतं. समाज सुधारणेसाठी समाज सुधारणा अथवा जातीभेद नावालाही उरता कामा नये असा अतिरेकी आवेश त्यांनी कधीच बाळगला नाही. हिंदू समाजातल्या बहुसंख्यांनी अनेकदा समाज सुधारणेसाठी आक्रमक मार्गाऐवजी मध्यम मार्गच निवडलेला दिसतो. व्यवहारात समाजात अनुकूल बदल घडवताना हिंदू समाजही आपल्या अस्तित्वासाठी प्रतिकाराला उभा ठाकतो, पण आपल्या गतीनं यात होणाऱ्या सुधारणांना अनुकूल प्रतिसादही देतो. या समाजाच्या सर्व काही गिळून पचवून टाकण्याची असामान्य ताकद असलेल्या हिंदू मनाची टोकदार वृत्ती बोथट करण्याचा सावरकरांनी अत्यंत उत्कटपणे प्रयत्न केला. रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत त्यांना रूढीवंजन करताना मोठं अपूर्व यशही मिळालं, पण ते मन पूर्णतः बदलणं त्यांच्या ताकदीबाहेरचं होतं. मात्र आपली उक्ती आणि कृती मुख्यतः हिंदू समाज संघटित आणि बलशाली करण्यासाठी आहे हे विचारसूत्र त्यांनी कधीही नजरेआड केलं नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे कार्य काल आणि आजप्रमाणे उद्याही चिरंतन राहणार आहे. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य